नमस्कार, जेएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत। आपण पाहत आहात जेएम न्यूज। जाणूया आजच्या ठळक घडामोडी। बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मान्य सुनील डोंगरे यांनी जतमधील बहुजन समाज पार्टीचे मिशनरी कार्यकर्ते सुनील कॅतन यांची सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली। सुनील कॅतन यांनी जत शहर व तालुक्यामध्ये मान्य अतुलदादा कांबळे यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनाखाली बहुजन समाज पार्टी वाढवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पक्षाचे एकनिष्ठपणे काम करीत आहेत। पक्षाच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकारचे निवेदने, आंदोलने करून गोरगरीब जनता, विद्यार्थी तसेच अनेक सामाजिक विषयांवर कामे केलेली आहेत। त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सांगली येथे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट मान्य सुनील डोंगरे साहेब यांनी त्यांची बहुजन समाज पार्टीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड केली। यावेळी बोलत असताना प्रदेशाध्यक्ष यांनी सांगितले की बहुजन समाज पक्ष हा महापुरुषांची विचारधारा चालवणारी चळवळ असून ही चळवळ शिस्तबद्ध, अनुशासनप्रिय कार्यकर्त्यांची चळवळ आहे। महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व मान्यवर काशीराम साहेब यांच्या विचारांचा हा पक्ष असून बहुजन समाज पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षा परम आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यांच्या दिशानिर्देशानुसार बहुजन समाजातील सर्व गोरगरीब, उपेक्षित समाजाला न्याय देण्याचे काम करणारा हा पक्ष असून या पक्षाच्या विचारसरणी व आदेशानुसार कामे करणारे प्रामाणिक कार्यकर्ते सुनील कॅतन यांची आम्ही सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करीत आहोत। तसेच यावेळी जिल्हाध्यक्ष म्हणून मान्य लहरीदास कांबळे तर जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मान्य सुनील कॅतन यांची निवड करण्यात आली व निवडीनंतर त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आली। तसेच उर्वरित जिल्हा कमिटीची निवड येणाऱ्या मीटिंगमध्ये पूर्ण करण्यात यावे असे आदेश देण्यात आले। यावेळी महाराष्ट्र प्रदेश महासचिव ॲडव्होकेट मान्य संजीवजी सदाफुले, मान्य शरद शिवशरण जत विधानसभा महासचिव तसेच सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। आपल्या जेएम न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।